विद्यार्थी मित्रांनो, महिलांना मुलींना सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे अलंकार. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेला एक डौल व गोडवा प्राप्त करून देणारे, तसेच मराठी भाषेची खुमारी वाढवणारे आणि या आपल्या मराठी भाषेच्या सौंदर्यात भर घालणारे शब्द म्हणजेच अलंकारिक शब्द होय. तर आज आपल्याला चौथी स्कॉलरशिपच्या या पुस्तकामधील घटक शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, त्यामधील उपघटक अलंकारिक शब्द हे आपल्याला भाग शिकायचा आहे. मग त्यासाठी उघडा तुमची भगवद्गीता. ही भगवद्गीता आणली ना सगळ्यांनी पारायण करायला. मग ह्याच भगवद्गीतेमधील, ह्याच बायबलमधील, ह्याच कुराणमधील, ह्याच ज्ञानेश्वरीमधील पेज नंबर 51 काढा आणि त्यामधील अलंकारिक शब्द व्यवस्थित ऐका आणि पाठांतर करा. बघा काय म्हणलेत, हे सगळे अलंकारिक शब्द जर पाठ केलात रे, मग यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न अगदी चुटकीसरशी तुम्ही सोडवू शकतात. पहा काय म्हणलंय, मराठी भाषेतील काही शब्दांना व शब्दसमूहांना एखादा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. अशा शब्दांमुळे भाषेला डौल व गोडवा प्राप्त होतो. भाषेची खुमारी वाढते, भाषेच्या सौंदर्यात भर पडते. अशा शब्दांना अलंकारिक शब्द म्हणतात. अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा आशय अर्थ शब्दशः तसाच घेऊ नये. उदाहरणार्थ शब्दशः अर्थ घ्यायचा नाही बरं का. गुळाचा गणपती, मग या अलंकारिक शब्दाचा अर्थ म्हणजेच गुळ आणि त्याचा तयार केलेला गणपती का नाही, तर याचा अर्थ मंदबुद्धीचा असणारा व्यक्ती. आलं का लक्षात? तर त्यासाठी हे सगळे अलंकारिक शब्द तुम्हाला वाचन करावे लागतील. मग बघा पुस्तकामध्ये पहिला शब्द दिलाय 11वा रुद्र. आता 11वा रुद्र, रुद्र म्हणजे भगवान शंकर. 11वा रुद्र म्हणजे काय रे, अतिशय तापट माणूस म्हणजे 11वा रुद्र. अकलेचा कांदा जेवायला बसतो तरी तोंडी लावायला कांदा घेतो. आता हे अकलेचा कांदा म्हणजे काय, मूर्ख. म्हणजे बघा शब्दशः अर्थ काढला तर काहीच कळणार नाही, तर त्याचा तिथं योग्य अर्थ जे आहे अलंकारिक अर्थ तो लक्षात ठेवा. अकलेचा कांदा म्हणजे काय, मूर्ख. अकलेचा खंदक, खंदक म्हणजेच काय रे, खड्डा. मग अकलेचा खंदक ह्याचा शब्दशः अर्थ काढायचा नाही, तर अलंकारिक अर्थ आहे अत्यंत मूर्ख माणूस. अडेल तट्टू नाही मला तेच पाहिजे, तर ते असं म्हणते ते अडेल तट्टू म्हणजे काय, हट्टी मनुष्य. तुम्ही तर नाहीत ना, खरं सांगा घरी हट्ट करतात का? कधीच हट्ट करायचं नाही. अरण्य रुदन म्हणजे काय, ज्याचा उपयोग नाही असे कृत्य, अरण्यवृदन. पुढं अळवावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारे. कमळाचं पान असते, त्या पानावर पाणी टिकतंय का, लगेच उघळून जाते. तसं अळवावरचे पाणी म्हणजे काय, टिकतच नाही, पाणी वाहून जाणे. फार काळ न टिकणारे, पाणीच म्हणून नाही बरं का, एखादी गोष्ट फार काळ न टिकणारं. अष्टपैलू म्हणजे सर्व गुणसंपन्न. अक्षर शत्रू, अक्षर आणि त्या अक्षराचा शत्रू म्हणजे निरक्षर, त्याला काहीच कळत नाही, अडारी. अहिल्याबाई, अहिल्याबाई म्हणजे पुण्यवान स्त्री. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. उंबराचे फूल, उंबराचं झाड बघितलं, उंबराचं फूल म्हणजे काय, एकदम दुर्मिळ वस्तू. एरंडाचे गुऱ्हाळ म्हणजे कंटाळवाणी बडबड. एरंडाचं गुऱ्हाळ तर नसतंच आहे, तसं हे कंटाळवाणी बडबड. ओनामा, ओनामा म्हणजेच काय रे, ओ मामा नाही ओनामा. ओनामा म्हणजेच काय, सुरुवात, प्रारंभ. कर्णाचा अवतार, कर्णाचा अवतार म्हणजे काय, दानशूर. सूर्यपुत्र कर्ण माहिती आहे, हां, दानशूर, उदार मनुष्य. कपिला षष्ठीचा योग म्हणजे दुर्मिळ योग. कर्दन काळ म्हणजे सर्वांचा संहार करता, तापट स्वभावाचा. कवडी चुंबक, कवडी चुंबक म्हणजे काय, भिंतीला चिटकत येते का लोखंडाला चिटकत येते, चुंबक नाही. कवडी चुंबक म्हणजे काय, अतिशय कंजूस. कळसूत्री बाहुले म्हणजे काय, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे म्हणजे कळसूत्री बाहुली. कळीचा नारद
म्हणजे काय हळूच कळ काढायची. ह्यानं त्याला कळ काढते आणि त्यानं ह्याला भांडते. आणि मग त्याला विचारलं, का रे तू का भांडलास? मी तर तसं काहीच म्हणलो नाही. मग का रे तू त्याला का भांडलास? नाही मला माहीत नाही, पण मला ह्यानं म्हणला. घ्या दणका. असंही कळीचा नारद. काडी पहिलवान. काडी पहिलवान म्हणजे काय? पापड तोडे पहिलवान, काडी पहिलवान. हडकुळा. कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे का? अतिशय झोपाळू. कुबेर म्हणजेच काय? अतिशय श्रीमंत मनुष्य, नुसत्या हातातून नोटाच नोटा. ते कुबेर. पुढचं कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीच्या. तसं नको, नाही असं नको, तसं नको, असं नको नको म्हणणारा, संकुचित. कोल्हेकुई म्हणजे काय? क्षुद्र लोकांची बडबड. कोल्हेकुई. खडाजंगी म्हणजे मोठं भांडण. खडाष्टक म्हणजे काय? खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण. खुशाल चेंडू. खुशाल चेंडू एकच शब्द आहे. म्हणजे चैनीखोर माणूस, नुसतं चैन करणार, खाणं पिणं आयश करणं म्हणजे चैनीखोर माणूस. खुशाल चेंडू. खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे. वर्गात आलेला मुलगा परीक्षेला काल आला नव्हता. त्यानं मुख्य परीक्षा बुडवली, त्यामुळं त्याला शिक्षकांच्या समोर त्याच्या वडिलांनी खेटरानी पूजा केली. म्हणजेच काय? अपशब्दानं त्याची खरडपट्टी काढली आणि सरांनाही सांगितलं, सर रागवा त्याला. त्याच्यामुळं परीक्षा बुडवू नका रे बाबा. द्वितीय सत्र, प्रथम सत्र लय महत्त्वाचे असतात. खोगीर भरती म्हणजे निरुपयोगी लोकांचा भरणा. युद्धामध्ये टेम्पो आला आणि टेम्पोतून सगळे माणसं उतरले आणि म्हणले आम्हाला सैनिक करा. अरे बाबा तुम्हाला काय प्रशिक्षणच नाही, तर तुम्हाला उपयोग काय सैनिक होऊन? म्हणजे हे सगळे काय? खोगीर भरती. गजांत लक्ष्मी म्हणजे काय? अतिशय श्रीमंत. गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती. गंगा यमुना. गंगा यमुना म्हणजे डोळ्यातून अश्रू. गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट. गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत. गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला म्हणजे मूर्ख. गुरुकिल्ली म्हणजे मर्म रहस्य म्हणजे गुरुकिल्ली. गुळाचा गणपती वरच बघितलात मंदबुद्धीचा. गोगलगाय म्हणजे काय? गरीब निरुपद्रवी मनुष्य. घटकेचे घड्याळ क्षणभंगूर. घरकोंबडा घराबाहेर न पडणारा म्हणजे घडकोंबडा. घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल म्हणजे काय? अन्यायी माणूस. घोरपड बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोरपडीला पकडूनच किल्ले चढत होते. म्हणजे घोरपड म्हणजे काय? चिकाटी धरणारा, सोडत नाही ते, हार मानायचीच नाही. घोरपड चिकाटी धरणारा. चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड. त्याच्यानंतर पुढचं कुठे गेलं ते? हां, चाणक्य म्हणजे काय? कूटनीतिकार. 14वे रत्न म्हणजे मार दिला त्याला, दिलं ठेके. 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व. जमदग्नीचा अवतार. जमदग्नी म्हणजे काय रे? राग, अतिशय रागीट. जांबुवंत म्हणजे काय? वयोवृद्ध नायक. वयोवृद्ध आहे पण नायक आहे, जांबुवंत म्हणतात त्याला. झाकले माणिक म्हणजे फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य म्हणजे झाकले माणिक. पुढचं काय? टोळ भैरव म्हणजे कामात नासाडी करणारे लोक म्हणजे टोळ भैरव. ठणठणपाळ म्हणजे व्यवहार शून्य व अक्षर शून्य. ठणठणपाळ. ढालगज भवानी. ढालगज भवानी म्हणजे काय? एकच शब्द आहे. उपद्व्यापी स्त्री. दुड्ढाचार्य म्हणजे प्रौढी मिरवणारा. ताटाखालचे मांजर. आता ताट आहे जेवायचं आणि त्याच्या खाली मांजर, असा नाही शब्दशः अर्थ. ताटाखालचे मांजर म्हणजे काय? दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा. त्यानं सांगितलं की ऐकणार, ह्यानं सांगितलं की ऐकणार, स्वतःचं डोकं काहीच नाही. तिरकमशेठ म्हणजे काय? तिरकमशेठ म्हणजे काय? चकना म्हणून. पुढचं त्रिशंकू म्हणजे काय? धड ना इकडे धड ना तिकडे. तिरशिंगराव. तिरशिंगराव म्हणजे काय? तिरसट मनुष्य म्हणजे काय? कधी सरळ न बोलणार, तिरसट मनुष्य. पुढं दगडावरची रेघ म्हणजे काय? दगडावरची रेघ म्हणजे काय?
कधीही न बदलणारं. दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य. दळूबाई म्हणजे काय? अरे बापरे, बुद्धी लाईट गेली, अंधार पडला, मग भीती वाटायची. म्हणजे हे काय आहे? दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य. देव माणूस म्हणजे चांगला सज्जन माणूस. धर्मराज म्हणजे सच्छील मनुष्य. धोपट मार्ग. धोपट मार्ग म्हणजे काय? सरळ मार्ग, एकदम नेहमीचा मार्ग. नंदी बैल. नंदी बैल म्हणजे काय? होला हो म्हणणारा, गुब गुब गुब, हो हो हो, होला हो, हो म्हणलं की होच, नाही म्हणलं की नाहीच, ते नंदी बैल. नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे काय? खूप श्रीमंत. पुढचं पढत मूर्ख. पढत मूर्ख म्हणजे काय? पढत म्हणजे वाचता येते आणि मूर्ख म्हणजे काय? शिकलेला मूर्ख म्हणजेच काय? शिक्षित मूर्ख. पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. पांढरा कावळा. आता काळा कावळा माहिती आहे, पांढरा कावळा म्हणजे काय? निसर्गात नसलेली वस्तू. पांढरा परीस लबाड व्यक्ती. पांढरा परीस म्हणजे काय? लबाड व्यक्ती. पाताळ यंत्री कारस्थान करणारा, कूट करणारा. हे तुला माहिती का? हे असलं म्हणजे कोण असते ते? म्हणजे पाताळ यंत्री म्हणजे काय? कारस्थान करणारा. पिकले पान. झाडाचं पिकलं पान पडलं 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 पडलं, हे पिकलं पान म्हणजे काय? म्हातारा माणूस, म्हणजे म्हातारा. पोपट पंची. अर्थ न कळता पाठांतर करणारा. अर्थ तर काहीच माहीत नाही पण उगलं घोकंपट्टी करायची. पुढचं बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग. बृहस्पती म्हणजे बुद्धिमान. बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य. बोल घेवडा म्हणजे वाचाळ. बोलाचीच कढी म्हणजे काय? केवळ शब्दिक वचन. भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न, खूप खूप प्रयत्न केले म्हणजे भगीरथ प्रयत्न. भाकड कथा म्हणजे काय? पाष्कळ गोष्टी. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा. मंथरा म्हणजे काय? दुष्ट स्त्री, ती मंथरा. मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य, मायाळू. मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम. मारुतीचे शेपूट म्हणजे रावणाचं बघा, लंका जाळायच्या वेळेस मारुतीचे शेपूट कसं जाळा म्हणल्यानंतर रावणा जाळा म्हणली ती लांबत लांबत गेलं की नाही, म्हणून मारुतीचं शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम. मुक्ताफळे म्हणजे वेडे वाकडे बोल. मुखस्तंभ म्हणजे मुका नसतानाही काही न बोलणारा. मुका तर नाही पण काहीच बोलत नाही म्हणजे मुखस्तंभ. मृगजळ म्हणजे केवळ आभास. मेषपात्र म्हणजे बावळट. यमपुरी म्हणजे तुरुंग. रडतराव म्हणजे दुर्बळ किंवा भित्रा मनुष्य. रामरगाडा. रामरगाडा म्हणजे काय रे? अतिशय गर्दी. रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी. खोकल्याला लय रामबाण औषध मिळालं बाबा म्हणजे काय? अचूक औषध मिळालं. लंकेची पार्वती. लंकेची पार्वती म्हणजे काय? अत्यंत गरीब स्त्री. लंबकर्ण. लंबकर्ण म्हणजे काय? लंबकर्ण म्हणजे लांब कान असलेलं का? नाही. तर लंबकर्ण म्हणजे काय? बेअक्कल म्हणजे त्याला बिलकुल सुद्धा अक्कल नाही. वाटाण्याच्या अक्षता. वाटाण्याच्या अक्षता म्हणजे काय? नकार. वामन मूर्ती म्हणजे ठेंगू किंवा बुटका मनुष्य. वामन मूर्ती म्हणजे काय? ठेंगू किंवा बुटका मनुष्य. वाहती गंगा म्हणजे आलेली संधी. शकुनी मामा म्हणजे कपटी मनुष्य. शूर्पणखा म्हणजे कुरूप स्त्री. श्री गणेशा म्हणजे प्रारंभ. सव्यसाची. सव्यय साची. सव्यसाची म्हणजे काय? उलट सुलट काम करणारा. सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस. सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम म्हणजे सुळावरची पोळी. टावरवर चढायचो. मोबाईलचे टावर असतात बघा, उंच उंच टावरवर चढायचो आणि तिथं जाऊन ते वायर जोडायचं आणि पुन्हा खाली यायचं म्हणजे काय? सुळावरची पोळी. जीव धोक्यात घालून करायचं काम. सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा. स्मशान वैराग्य म्हणजे तात्कालीन वैराग्य. हिडिंबा म्हणजे कुरूप व कजाग स्त्री म्हणजे हिडिंबा. आता तुम्ही सगळ्यांनी हे अलंकारिक शब्द वाचले, पाठ करा त्याला. तुमच्या सगळ्यांना 5 मिनिट 10 मिनिट काय घ्यायचे ते वेळ घ्या आणि पाठ झाल्यानंतर किंवा हे
प्रत्येक शब्द 5-5 वेळेस 10-10 वेळेस वाचा आणि मगच पुढं सोडवा. पाठ झाले ना तुम्हाला जर पाठांतर झाला असेल किंवा तुम्ही 2, 3, 4, 5 वेळेस जर वाचला असेल तरच आता हे प्रश्न सोडवा. बघा काय आहे प्रश्नामध्ये, नमुना प्रश्न अलंकारिक शब्दावर आधारित. पुढे आता हे ना सोडवत असताना तुम्हाला प्रश्न शीर्षक नीट वाचा, प्रश्न नीट वाचा किंवा नेमकं काय म्हणलंय, काय विचारलंय, मग तुम्हाला उत्तर लिहिता येईल आणि योग्य पर्याय तुम्हाला शोधून रंगवता येईल. पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. आता अलंकारिक शब्द निवडायचा आहे. पहिलं काय, कसलीही पारख नसलेला. खुशाल चेंडू म्हणजे चैनीखोर माणूस. बृहस्पती म्हणजे तो खूप हुशार बुद्धिमान. शेंदाड शिपाई म्हणजेच काय, भित्रा. मग आता कसलीही पारख नसलेला म्हणजे गाजर पारखी. म्हणून नमुना प्रश्नामधलं पहिल्याच उत्तर 3. आता बघा तिथं उत्तर दिलं आहे का नाही खरं सांगा. आता जे उत्तर दिलं आहे तुमचं लक्ष हळूच कितीही जरी नाही म्हणलं तरी दिलेल्या उत्तराकडे जातं आहे का नाही. म्हणूनच आपण स्वाध्यायामधले प्रश्न सोडवताना पुस्तकावर बिलकुल रंगवायचं नाही, कोणतंच उत्तर लिहायचं नाही. कसं लिहायचं ते सांगतो तुम्हाला. दुसरा प्रश्न, नमुना प्रश्नामधला दिलेला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. सूर्यवंशी म्हणजे काय, सूर्यवंशी म्हणजे उशिरा झोपणारा. सूर्यवंशी नाव असणारा नाही, सूर्याची पूजा करणारा नाही, तर उशिरा झोपेतून उठणारा. बघा दुसऱ्यामधलं या सूर्यवंशीचं उत्तर 1. इथंसुद्धा तिथं गेलं की नाही तुमचं उत्तराकडे लक्ष. म्हणूनच पुस्तकावर बिलकुल रंगवायचं नाही. तिसरा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्दाची निवड करा. मुलगी सासरी निघाल्याने आईच्या डोळ्यातून डॅश डॅश वाहू लागले. अगदी बरोबर, गंगा जमुना. बघा बरं किती सोपे आहेत हे प्रश्न. मग पुस्तकात तुम्हाला जर उत्तरं लिहायची नाहीत तर मग कुठं लिहायचे. अरे वही घ्या, एक वही घ्या, वहीवर अशा पद्धतीनं घटकाचं नाव टाका, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, उपघटकाचं नाव टाका, अलंकारिक शब्द आणि लगेच लिहा प्रश्न पहिला. त्याच्या खाली 1, 2, 3, 4, 5 आणि नंतर 1च्या समोर 4 वर्तुळ, 2च्या समोर 3च्या समोर प्रत्येकाच्या पुढं 4-4 वर्तुळ आणि जे योग्य उत्तर असेल ते वर्तुळ वहीवर रंगवा, पुस्तकावर नाही. म्हणजे पुस्तकाचं रिव्हिजन करताना तुम्हाला सगळे उत्तरं आपोआप बुद्धीनं सोडवता यावे, बघून नाही. आता प्रश्न पहिला स्वाध्यायामधला बरं का, सरावासाठीचे प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न समजला. अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ते शोधायचा आहे. मग आता चरपटपंजरी म्हणजेच काय रे, निरर्थक बडबड, म्हणजेच काही त्या बडबडीचा अर्थ नाही. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. उत्तर सापडलं की लगे त्याला रंगवा. दुसरं 36चा आकडा म्हणजे काय, शत्रुत्व. आत्ताच तुम्ही वाचले, पाठ केले, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तिसरं बोके संन्यासी. आता बोके संन्यासी म्हणजे काय, उदार मनुष्य का नाही, भेकड मनुष्य नाही, मंदबुद्धीचा नाही, तर ढोंगी मनुष्य. म्हणून बोके संन्यासी म्हणजेच काय, तर पर्याय नंबर 4. बघा बरं बरोबर आहे का तुमचं. हां, बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य. तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचं चौथं काय दिलं आहे, अहिल्याबाई म्हणजे काय, बरोबर उत्तर लक्षात येतच आहे, पुण्यवान स्त्री. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढचं 5वं बृहस्पती म्हणजे बुद्धिमान मनुष्य. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं. अशा अरे झाले सुद्धा 5 प्रश्न. किती सोपं होतं हे. कशामुळं सोपं गेलं, तुम्ही अगोदर पाठांतर केलं त्याच्यामुळं. आता जर हे सोपं गेलं असेल तर लगेच प्रश्न दुसरा, लगेच 1, 2, 3, 4, 5 आणि 5च्या पुढं 4-4 वर्तुळ प्रत्येकी. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4,
1 2 3 4 आणि असे 4 4 काढले की त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही 1 2 3 4 लिहून टाका. बघा आता प्रश्न दुसरा. प्रश्न समजून घ्या पहिलं. काय म्हणले प्रश्नात? पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. म्हणजे आता एक शब्द समूह दिलाय आपल्याला. म्हणजे काय दिलंय? दिलेल्या अर्थाचा, हे अर्थाचा अलंकारिक शब्द तुम्हाला शोधायचा आहे. मग आता वयोवृद्ध नायक. वयोवृद्ध नायक म्हणजे कोण? रामाला कुणी मार्ग दाखवला? वयोवृद्ध नायक कोण होता? सीता ज्यावेळेस रावणाने घेऊन गेला त्यावेळेस जंगलातून फिरत असताना रामाला मार्ग कोणी दाखवला? जांबुवंत. एकदम बरोबर आहे. म्हणजे तो वयोवृद्ध नायक म्हणजे पर्याय नंबर 4 जांबुवंत. पहिल्याचं उत्तर 4. मग 1 2 3 4 ह्या 4 नंबरच्या ह्याला वर्तुळाला रंगवायचं. दुसरा प्रश्न. अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती. लगेच उत्तर तुमच्या डोळ्यासमोर येते. गळ्यातील ताईत. दुसऱ्याचं उत्तर 2. पाठांतर झालं की सोपं आहे बघा. तिसरं काय म्हणलंय? तिसरं लबाड व्यक्ती म्हणजे काय रे? पांढरा परीस म्हणजे लबाड व्यक्ती. तिसऱ्याचं उत्तर 1. त्याच्यानंतर पुढचं चौथं प्रश्न दुसऱ्यामधलं चौथं काय म्हणलंय? भीतीदायक संकट म्हणजे घटकेचे घड्याळ नाही, खडाष्टक नाही, धोपट मार्ग नाही, तर गंडांतर. गंडांतर आलं म्हणजे काय रे? भीतीदायक संकट. चौथ्याचं 3. त्याच्यानंतर 5वं संकुचित वृत्ती असणारा म्हणजेच काय? तर ज्याची संकुचित वृत्ती आहे ते कोण? दळूबाई म्हणजे भित्री, लंबकर्ण म्हणजे वेडा, अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख. तर संकुचित वृत्ती असणारा म्हणजे काय? कूपमंडूक. बघा बरोबर आहे का? कूपमंडूक म्हणजे काय? संकुचित वृत्ती असलेला. म्हणून ह्याचं उत्तर 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. हां बरोबर आहे, तेच आहे. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता ह्या अशा प्रकारे पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न पण झाला. आता पुढचा कितवा प्रश्न? 3रा. असंच करायचं वहीवर. लगेच तुम्ही वही घ्या. प्रश्न 3रा बाण टाकायचं, काही लिहायचं नाही, डायरेक्ट 1 2 3 4 5 आणि प्रत्येकापुढं 4 4 वर्तुळ. आले 4 4 वर्तुळ आले. झालं. आता 4 4 वर्तुळ आले की त्याच्यामध्ये 1 2 3 4 लिहून टाका. प्रश्न 3रा. पुढील प्रत्येक प्रश्नातील चुकीचा अर्थ असलेल्या, आता चुकीचा दिले बरं का अर्थ, 1 जणाचा अलंकारिक शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. प्रश्न समजला ना बालमित्रांनो? हे प्रश्नही समजून घेणं फार आवश्यक आहे बरं का. पहिलं वामन मूर्ती म्हणजे ठेंगू मनुष्य. वामन मूर्ती ठेंगू मनुष्य बरोबर आहे हे तर. त्याच्यानंतर कळीचा नारद म्हणजे भांडणे लावणारा मनुष्य, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? बोल घेवडा म्हणजे वाचाळ, हेही बरोबर आहे. पण पर्याय 2 कुंभकर्ण म्हणजे सारखा झोपणारा, पण इथं दिले उशिरा उठणारा सूर्यवंशी. म्हणून प्रश्न 3रा मधलं पहिल्याचं उत्तर 2. लगेच 2 नंबरचं पर्याय छान रंगवायचं. रंगवण्याचं, वर्तुळ रंगवण्याचाही सराव व्हायला पाहिजे. दुसरा कोल्हेकुई म्हणजे क्षुद्र लोकांची बडबड. हां बरोबर आहे की, हे तर बरोबर आहे. भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न, हेही बरोबर आहे. ओनामा म्हणजे प्रारंभ. ओनामा ओ मामा ओनामा विसरलात का शिकवलेलं? प्रारंभ, हेही बरोबर आहे. गुरुकिल्ली म्हणजे सरळ मार्ग म्हणजे धोपट मार्ग आहे. इथं चुकलं, गुरुकिल्ली म्हणजे सरळ मार्ग नाही आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच 3ला छानपैकी रंगवा. 3रा प्रश्न नवकोट नारायण खूप श्रीमंत, बरोबर आहे.
काडी पैलवान हडकुळा, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर काय, आकलेचा कांदा म्हणजेच काय रे, मूर्ख, बरोबर आहे. पण हरिश्चंद्र म्हणजे उदार मनुष्य नाही तर कर्णाचा अवतार, म्हणजे काय, उदार मनुष्य. ते हरिश्चंद्र म्हणजे काय, तर एक मिनिट बघू बरं, हरिश्चंद्र म्हणजे काय सांगा बरं, आत्ता शिकवलं बघा तुम्हाला. कुठे गेलं रे ते, हे असं सापडत एक नाही. सापडलं का, भगीरथ प्रयत्न, हो 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 हो. हरिश्चंद्र म्हणजे इथं येते बघा पर्याय नंबर, व उदार मनुष्य म्हणजे हरिश्चंद्र नाही, तिसऱ्याच उत्तर येते पर्याय नंबर 4. पहिले 3 आपल्याला समजले की संपला, म्हणजे तिसरा प्रश्न तिसऱ्यामधलं तिसऱ्याचं 3. दानशूर मनुष्य म्हणजे उदार, पण हरिश्चंद्र म्हणजे नाही. पुढचं त्याच्यानंतर उदार मनुष्य म्हणजे कर्णाचा अवतार. हां, पुढचं खोगीर भरती, निरुपयोगी लोकांची भरती, बरोबर आहे. झाकले माणिक म्हणजे झाकून ठेवलेलं माणिक, चुकलं. इथं शब्दाचा अर्थ दिला बरं का. झाकले माणिक म्हणजे अतिशय हुशार चाणाक्ष माणूस, पण तो प्रसिद्धीपासून दूर असलेला. सांग काम्या स्वतःच्या मनाने काही न करणारा. मुखस्तंभ म्हणजे मुका नसतानाही काहीही न बोलणारा, हेही बरोबर आहे. पण झाकले माणिक म्हणजे झाकून ठेवलेलं माणिक, चुकलं, म्हणून चौथ्याचं 2. 5वं हाताचा मळ म्हणजे सहज होणारी गोष्ट, बरोबर आहे. ठणठण पाळ म्हणजे व्यवहार शून्य, अक्षर शून्य, हेही बरोबर आहे. मेतकुट म्हणजे जन्मापासून वैर नाही, 36चा आकडा म्हणजे जन्मापासून वैर. मुक्ता फळे म्हणजे वेडे वाकडे बोल. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. थांबा, हां बरोबर, मेतकुट. अशा प्रकारे प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा झाला. आता कोणता प्रश्न, चौथा. त्याच्यात किती आहे, 4च. मग प्रश्न चौथा असा बाण करा, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. समजलं. हे वहीत मात्र करा बरं का, पुस्तकावर लिहू नका. काय प्रश्न चौथा, पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी अलंकारिक शब्दाचे 4 पर्याय दिलेत. आता अधोरेखित शब्द बरं, त्या अधोरेखित शब्दाचे अर्थ जे आहेत ते 4 पर्याय दिलेत. त्यापैकी योग्य अलंकारिक शब्दाचा पर्याय क्रमांकाची वर्तुळानुक्रम बघा, किती सोपं आहे. प्रश्न पहिला, पंपू शेट म्हणजे अत्यंत कंजूस आहे. मग अत्यंत कंजूस म्हणजे काय, कवडी चुंबक, किती सोपं आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 1. दुसरं, पोलिसांनी चोराला 14वे रत्न दाखवले. 14वे रत्न म्हणजे काय, त्याला दागिना आणून दिला का, वा 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 चोरा हे घे, तू चोरी केलास अजून एक दागिना घे, नाही. 14वे रत्न म्हणजे काय, ठोके दिली त्याला, दन 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 मारलं त्याला. म्हणून इथं काय, दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. लगेच रंगवा छानपैकी. पुढचं प्रश्न तिसरा, नुसते पाठांतर काय कामाचे, अर्थ समजायला हवा, असे सगळ्यांच्या शाळेत हेच सांगत असतील बरं का. नुसते पाठांतर म्हणजेच काय रे, पोपटपंची. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आता कोणता प्रश्न, चौथा, शेजारचे काका इतके रागीट आहेत की जणू डॅश डॅश. मग काय, अकलेचा खंदक, पडत मूर्ख का तिरकम शेठ, नाही. अत्यंत रागट म्हणजे काय, जमदग्नीचा अवतार. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अरे झालंच की,
बाबा बाबा बाबा, आपलं कधी प्रकरण सुरू झालं आणि कधी संपलं काहीच कळालं नाही. एवढा सोपा असा हा भाग होता मुलांनो. फक्त तुम्हाला पाठांतर आवश्यक आहे आणि पाठांतरासाठी वारंवार वाचन. हा सगळा सोपा भाग तुम्ही छानपैकी वाचलात, अभ्यास केलात, पाठांतर केलात, त्याबद्दल धन्यवाद. अरे एक राहिलं बरं का मुलांनो, प्रश्न तिसरा हे जे आहे ना, ह्या प्रश्न तिसऱ्यामधलं तिसरं जे आत्ताच मी तुम्हाला शिकवलं, तर हां, नवकोट नारायण खूप श्रीमंत बरोबर आहे, काडी पैलवान हाडकुळा बरोबर आहे, आकलेचा कांदा मूर्ख हे बरोबर आहे बरं का. पण इथं आपल्याला रंगवतलं चुकलं आहे. हरिश्चंद्र म्हणजे सत्यवादी माणूस आणि उदार मनुष्याचं काय येतं आहे, कर्णाचा अवतार, म्हणून तिसऱ्याचं येतं आहे पर्याय नंबर 4. आता हे असं इथं करता आलं, परीक्षेत येणार नाही बरं का मुलांनो. त्याच्यामुळं एकाग्रतेनं छान चित्ताने अभ्यास करा. धन्यवाद.